नमस्ते, मी अश्विनी साई समाजष्टा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचे 9:15 वाजले, खूप काही गडबडीनं सगळे कामं आज आवरले आणि तुम्हाला गंमत सांगते, सकाळपासून रामफळ बघते, ते रामफळ तुम्हाला जाऊन ते दाखवते। म्हटलं आता तुमच्याशी शेअर करत करत पिकलेला रामफळ तोडावा। आणि कसं झालं, सकाळी झाडताना एकदम डोक्याला लागलं, कारण की तो रामफळ आहे ना अगदी खालीच आहे। आणि मी ह्यांना बोलत म्हणते रामफळ पिकलाय, तर ह्याने मळ्यातनं आल्या अगदी गर आलेला रामफळ तोडला आहे बा। याला ना इतकं आणखीन गर आहे ना, खूप गर आहे, असा रामफळ होता हा खालचा। आणि परत लक्ष देऊन बघितलं, खूप असे मोठे मोठे रामफळ वरती। आणि अलीकडनं पेरूचं सीझन संपलं तरी पण आणखीन पेरू पण भरपूर आले। झालं तयार, चला रामफळ तोडायचं म्हटलं हे तोडून मोकळं। आणि आज ना मतदान करायचं आहे, मतदान करून वरला येत पत्र्यावर चढून आत्ताच काढलं तर आटोक्यात येते, नाहीतर ती सगळे खालीच पक्षीच खाणार आहे। ती सगळे एकदाच पिकले ते पत्र्यावर येत नाही, नाही पत्र्यावरनं झोक जातोय, पत्र्यावरनं। भरपूर अशी रामफळ आहेत, बघू आता दुपारचं तोडल्यानंतर। चला बघा असं पिकलंय, छान आहे, गरवाला आलाय, मस्त वाटतंय वास। ह्याच ना बासुंदीला चांगली होती, पिकलाय चांगला काट्यात। शेपटी आई, शेपटीला थांब गाडी किती थांब यार दोन आजच्या दिवशीच एकतर दवाखान्याची पण घाई आणि मतदानाची घाई। ह्यांना मी बोलले होते दवाखान्यातला आल्यानंतर आपण मतदान करूया, पण हे बोलले अश्विन तसं नको, आधी ना इथला हक्क गाजवून मग जाऊ, म्हणजे घरी आल्यानंतर दगदग पण व्हायला नको आणि जेवण वगैरे करून थोडंसं आराम करायला पण भेटते तुला, असं हे बोलले। तर सगळ्या जावा मिळून ना मतदान करून आलो। तेथून आल्यानंतर म्हटलं तर जाता दवाखान्याला सिद्धनाथाचं दर्शन करावं, आणि इतकं छान दर्शन झालं। आणि जितक्या बायका आल्या त्या सगळ्या देवाला ना आज पाया पडायला आल्या होत्या। 1 वाजले तरी लवकर झालं, 1 वाजले तरी लवकर झालं। तर गडबडीत आईंची चप्पल आणली मी, छान बसते पण मला। चला दवाखान्यातलं झालं काम, आता निघू घरी। ऊन पण इतकं पडायला ना आता खूप। 1 पण वाजलेत आणि उसाचा रस प्यायचं हे बोलतात, म्हटलं चला माझ्यासाठी पण हेल्दी, ह्यांच्यासाठी पण हेल्दी। उन्हाळा पण आहे, बघू आपले सई पण इथूनच जातात। अजून आम्ही सांगोल्यात थोडं बाहेर आलो आहे, दिसत काय बघू दोघी। यांना म्हटलं घेऊया पूर्ण, तर गाडीत जात पुरी गेली असते ना, 1 वाजता आले ते कितीच गाडी येते का ना। अजून दाखवते चांगली तर त्यांनी घरी यायला 1:30 वाजले। आल्या आधी जेवण केलं आणि सकाळी ना रेसिपी वगैरे दाखवायच्या भानगडीत पडलंच नाही, कारण की मुळ्याची शेंग बनवली ती। तसं बघायला गेलं तर दाखवायला पाहिजे होतं, आणि खूप छान पण झाली ती भाजी पूर्ण संपली, भांडे गोळा गेले तिकडं। आणि जेवायच्या अगोदर मेहंदीसाठी ना चहापत्तीचं पाणी उकळून घेतलं होतं, अगदी कडक असं उकळून घेतलंय। थोडंसं फरक पडतो चहापत्तीचं पाणी घेतलं की। तर लाल आणि काळी दोन्ही असं मिक्स माझी मेहंदी आहे, आणि त्याच्यामध्ये हेच मी पाणी ओतणार आहे। म्हणजे आज सई आहे, आता सई गावात जायचे, सई आणि परे। जर ती गावात गेली तर मग मला आशाताईकडनं मेहंदी लावून घ्यावं लागेल, नाहीतर सई असेल तर मग तुझ्याकडनं लावून घ्यावं लागेल। कारण की उद्या ना माझी जी भाची आहे डिलिव्हरी झालेली, त्या भाचीचं ना मुलीचं बारसं आहे, डेकोरेशनला पोरी चालेल। तसं तिचं 2 मंथ झालेत त्या मुलीला,
तर प्रत्येक मंथला ना पोरी असं डेकोरेशन करायला वगैरे जात होते असं, आणि परी दोघी सुद्धा अगदी संक्रांतीचं सुद्धा, आणि पोरी मस्त डेकोरेशन करतात. आणि शनिवार आहे त्यात आज, आणि त्यामुळे पोरी घरात आहेत. मग आता काय करते देव जाणो. म्हणजे आता मेहंदी तर छान असं ना भिजवून घेते, एक 10-15 मिनिट जर भिजली तर बरं होते. तर हे बघा अशा पद्धतीने भिजवून घेतले. थोडं मी ह्याची गाठी मोडून घेते. कंटाळा आला ना, फ्रेश सुद्धा होवटे ना, म्हटलं आधी कपडे वगैरे दाखवावं बाळाचे आटलेले, मग नंतर फ्रेश व्हावं बोलले. तर बाळाला थोडंसं युनिक असे कपडे आणले. तर मध्ये 2-3 बाळांना कपडे आणले होते, म्हणजे फ्रॉक वगैरे असं होतं, आणि मध्ये एका बाळाला असं टेडी डंगरी टाईप, आणि मध्ये टेडी होतं. म्हटलं आता तसं नको, थोडंसं वेगळं घालूया, आणि आता उन्हाळा पण आहे, बाळाला युजफुल पण होईल. तर हे असं वरचं असं ना छोटंसं आपलं टॉप आहे, हे एंजल म्हणून लिहिलेलं आहे, हे छोटंसं टॉप. आणि हे बाळासाठी हे असं खालचं आहे ना स्कर्ट टाईप आहे. तर आतून असं इलेस्टिक आहे, आणि पायाला सुद्धा बाळाला रुतणार नाही, काय नाही, त्रास वगैरे काय होणार नाही, असं बाळाचं खालचं ना स्कर्ट आणलेलं आहे. असं ट्विन वेन दिसतं, एकदम छान आहे. तर बघायला गेलं तर हे बघा असं दिसतंय, आणि असं दाखवलं तर असं दिसतंय, आणि अगदी फॅशनेबल असं आहे, आणि खास करून ह्यांना आवडले. चाललंय मळ्याला, मळ्यात तुमचं औषधाचं भेटलं तर आणा की, मग ते आपलं घरी ठेवूया की एक्स्ट्रा. मग हा घेऊन आता ह्यांचं पण जेवण झालं. हे चालले मळ्याला, कारण की मकल आपली मोटर चालू आहे, तर त्याचे एक तास असते, 3-4-5 तास असं पाणी सोडायचं एक टायमिंग असतो. तर ते चालले त्यांच्या कामाला. आणि आले मी पण धुतलेले जे कपडे होते थोडेफार ते घडी करून ठेवले, फक्त साड्या वगैरे घडी करून ठेवायचे राहिलेले. तर हे कपडे ना मला 300 रुपये बोललेले त्यांनी दुकानामध्ये, तर आम्हाला ना 200 रुपये घेतले त्यांनी, 100 रुपये कमी केले. तर कपडे पण तसं बघायला गेलं तर चांगले आहेत. म्हटलं उद्या गडबड दाखवायचं अजिबात होणार नाही. आणि उद्या स्वयंपाकाला वगैरे मला बोलवलं होतं, पण मला घरचं स्वयंपाक होत नाही, तिथलं काय होणार आहे, चपाती वगैरे लाटायचं वगैरे. मग मी सांगून ठेवलं सासूबाईंना की मला तरी होणार नाही चपाती वगैरे लाटायचं, कारण की मला खाली बसायलाच खूप त्रास व्हायला लागला आहे अलीकडं. बरेच ताई दिवसभर गाऊन वापर चाललेलं आहे, वापरते मी गाऊन चांगलं. आता एवढंच की सकाळचं जरा सवय पडले, सकाळचं नाही पण 2:30-3च्या दरम्यान मी गाऊन वापरत असते. आणि आज थोडं कसं मतदान आहे गावामध्ये, येणं जाणं रस्त्यावरती पण थोडेशी लोक चालले ते आले, त्यामुळे असू दे एखाद्या दिवस साडी काही हरकत नाही. तर चला तू तोंड धुवून फ्रेश पण होते. जे राहिलेले कपडे होते ते कपडेसुद्धा मला घरी टाकायचं आहे. आणि एक दाखवत मला स्वामींचं जे मी लिखाण करते का नाही, अगदी मनापासून जसं होईल तसं मी लिखाण करते स्वामींचं. एक दिवस होतं, एक दिवस होत नाही, दमायला आल्यासारखं होते. तर एक वही माझी पूर्ण कंप्लीट झालेली आहे, एक वही. आणि कालच्या गुरुवारपासून नवीन वही स्टार्ट केले. ही वही थोडंसं मोठी घेतली मी आता, तर आज मी आणखीन काय लिखाण केलेच नाही. तर गुरुवारपासून लिखाण स्टार्ट केलेलं आहे. इतकं मनाला शांती भेटते ना खूप. दररोज किमान माझा एक अठ्ठास असतो, 108 किंवा 110 ओळी श्री स्वामी समर्थ लिहावा असं एक अठ्ठास असतो. जरी लिहायचं नाहीच झालं तर स्मरण तर माझं असतंच. तर आज झालं नाही, आता पण होणार नाही. संध्याकाळच्या आजचा दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दगदगीचंच गेला म्हणावं असं हरकत नाही. कारण बघा दवाखान्यातल्या आल्यानंतर थोडीफार जी कामं होती ती कामं करून घेतली, मेहंदी पण भिजवली. परत म्हटलं आता सईकडनं मेहंदी लावून घेण्यापेक्षा पूर्ण पण जायचं होतं गावात, तर आशाताईकडनंच लावा बोलली, तर त्याही पटापट मेहंदी लावून दिल्या. इकडे माझं ना भांडे घासणं चालू आहे, तर तिकडं आई ना शेळ्याकडे झाडाला गेले होते, आणि ही जी छोटी पिल्ली आहे ती का नाही जसं जायचंही करतो ते का नाही सेम तसंच करायला लागले, बाहेर यायला पडतात. काळ्या फुलाने ना आपलं गुलाबाचं झाड इतकं झुकले ना, खूपच असं झुकले. तर हे चांगलं असं पडायच्या घायला आले. तर हे आले का नाही मला अजिबात लक्षात राहत नाही, आणि हे मळ्याला गेले की मग माझ्या लक्षात राहते. पण आज कसल्याही परिस्थितीत का नाही हे गुलाबाचं झाड सेट करायचंच आहे, नाहीतर इतकं छान आलेलं गुलाबाचं ना मुळी निष्ठलं की मग काय खरं नाही.
आणि पावटा पण आपला का नाही गेलेला पावटा परत आलाय, कारण की त्याला लगातार पाणी घालायचं माझं काम चालू आहे. आता मात्र पावटा एकदम छान आलाय. जसं की बघा आता तिथं तर लागले शेंगा आणि ह्या बाजूला पण भरपूर लागलेत. ह्या दाणे भरायचे ते अजून. कसे बघा 7 वाजलेत आणि पुरी कधी 4 वाजता गावात गेले ते डेकोरेशन करायला म्हणून. तर काय डेकोरेशन करलेत हे काय मला माहित नाही. असं तुरीची डाळ घेतले आणि 2 शिट्ट्या मी काढणार आहे. तर खिचडी करणार आहे आणि गावातल्या सासूबाईंचा फोन आलता की अश्विनी पुरीला आणखी थोडं उशीर लागणार आहे, तर स्वयंपाक त्यांचा काय तुम्ही बनवू नका, तर जेवून येतील. तर म्हणजे ठीक आहे, जेवतील तर जेवतील आणि त्यांचं पण मन रमेल आणि त्यांना आवड पण आहे डेकोरेशनची. आता उद्या बघूया नक्की काय करत काय माहित नाही. तर मी ना आपली बुंदी आणि फरसाणा ह्याचा रस्सा भाजी करणार होते. तर त्यासाठी बारीक कांदा आणि टोमॅटो कट केला होता मी. आता आई बोलली की अश्विनी आता आपण तिघच आहे, म्हणजे मी हे आणि आई, तर भाजी कॅन्सल. आणि सकाळचा शेवगा आहे थोडासा, हे बघा एवढा शेवगा आहे. त्यामुळे ना बाजरीची भाकरी, गूळ तूप शेवगा आणि भाताची खिचडी याला एक किंवा 2 शिट्ट्या काढते. परत तांदूळ आणि हळद आणि ही शिजलेली डाळ अशा 5 शिट्ट्या करते भाताच्या आणि तुपाबरोबर गरम गरम खूप छान असं लागतंय. तरी आता फ्रीज मध्ये काढून ठेवते किंवा जेवताना मी ह्यांना देणार. मी तर कांदा टोमॅटो खात नाही. आणि बाहेर आता सगळं साहित्य नेलंय. आईने चूल पेटवले, तर बाजरीची भाकरी बनवायची आहे. आणि आज दवाखान्यातलं रिपोर्ट सांगायचं मी विसरलेच. तर खूप छान रिपोर्ट आलेला आहे बाळाचं. एक तर हार्टबीट जे आहे, जे पहिल्यांदा एमटी स्कॅन मध्ये दिलेलं त्याच्यावरती काय त्यांनी 5वीतली 7वीतली वगैरे हार्टबीट वगैरे दिलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, बाळाची वाढ खूप छान आहे. बाळाचं वजन पण खूप छान वाढलंय. तसं जर बघायला गेलं तर आज किती तारीख आहे हो? 7 तारीख आहे. तर 19ला मला आठवा लागतो, म्हणजे ते 9, म्हणजे अजून 15 दिवस आहेत मला 8वा महिना लागायला. तर बाळाची वाढ तुम्हाला सांगते, 1.5 किलो बाळाचं छान असं आपलं वजन भरलेलं आहे. आणि बाकीचं जे पाणी वगैरे जे असतं गर्भातलं ते पण अगदी अगदी व्यवस्थित आहे. रिपोर्ट अगदी मस्त झाले. जाईपर्यंत एक भीती असते की रिपोर्ट मध्ये काय येईल का, कारण की दुसऱ्यांचं जर असं जर बघितलेलं असतं की नाही, ती जीवाला एकदम भीती वाटते. त्यामुळे एकदम भारी वाटायला लागले. आणि दररोज खाण्यामध्ये भाजीपाला आणि बाजरीची भाकरी पौष्टिकच आपलं आहे सगळं जे काय असेल ते. त्यामुळे सोनोग्राफीचा रिपोर्ट पण छान आलाय. डोकं पण धुवून घेतलं मी, मेहंदी लावलेलं. उद्या बारसा आहे म्हणून म्हणजे ते एक गडबड मध्ये गडबड. तर चला, तर बाहेर बाजरीची भाकरी करायचं आहे. आई थापायला पण घेतली आमच्या लगेच. तर लकीला पण बनवायचं आहे ना, तर तुम्हाला दाखवते. थापते की हे असं असतंय, 4-5 आई करतो बोलते अशी असावी सासू, की उगीच म्हणत नाही बरं का, खरं खर्च सांगते मी तुम्हाला. आता कापलेला कांद्या टोमॅटोचं करायचं तरी काय म्हटलं, आता बुर्जीच करावं. तर असे अंडे फोडून घेतले आणि कांदा टोमॅटो, आणि आता ह्यात ना मी भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे, कारण की मळ्यातले आपले भरपूर अशी सध्या कोथिंबीर आहे. आणि माझ्या मैत्रिणीने पण दिलेलं आहे. जसे अंड्याच्या पोळीला पूर्ण आपण तयारी करतो का, सेम तसंच करणार आहे. तर ही झटपटवाली मी बुर्जी करणार आहे, कारण की डायरेक्ट जसं की आता अंड्याची पोळी करायला आपण तेल टाकतो, त्याच्यानंतर ना आपण हे सगळं अंड्याचं मिश्रण टाकतो का नाही, सेम त्याच पद्धतीचं, फक्त पटकन असं खालीवर करून घेणार आहे आणि झटकन होतं. तशा पद्धतीचं पण बुर्जी छान लागते, तुम्ही करून बघा. आणि परत त्याला कांदा टोमॅटोची पण छान लागते. तर मी कधी कधी काय करते, मला कंटाळा आला वगैरे जर असं आणि आता बाहेर जाऊन सगळं करायचं म्हटलं की मग नको वाटते सगळं साहित्य म्हणजे एक न्यायला. त्यापेक्षा मी सगळं एकत्र केलेलं आहे. तुम्ही पण करून बघा, अगदी झटपट असं आहे. तर अशा पद्धतीने ना पोळी केल्यासारखं करून पटपट 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 उतराने मिक्स करत राहायचं, आपोआप बुर्जी होऊन जाते ते. तर चला, तर इथं व्हिडिओचा एंड करणार आहे. आई तर म्हटलं की मीच भाकरी करते, अश्विनी आता राहू दे तू. तर असं दोघींचं मिळून असं काय तर काय चालू असतंय, तर छान वाटतंय असं बी. तर चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.